शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 16 जानेवारी 2023चा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आंतरविभागीय समिती गठीत करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये आता अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि या संदर्भात कोणाचं काय काम असणार आहे, कोणावरती काय जबाबदारी असणार आहे, या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना सदर माहिती ही अत्यंत गरजेची आहे. तर या संदर्भात 5 संदर्भ देखील देण्यात आलेले आहे आणि त्याचसोबत प्रस्तावना या शासन निर्णयाची करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै 2020 रोजीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे मुख्यतः 5 स्तंभांवर आधारित आहे. पहिला, ॲक्सेस म्हणजेच सर्वांना सहज शिक्षण. दुसरं, इक्विटी म्हणजे समानता. तिसरं, क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. आणि चौथं, अफोर्डेबिलिटी म्हणजे परवडणारे शिक्षण. आणि पाचवं महत्त्वाचं, अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. या 5 मुख्य स्तंभांवरती हे राष्ट्रीय धोरण 2020चं अवलंबून आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या 10+2+3 या रचनेमध्ये बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल केलेला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश केला आहे. रचना: प्रथम 5 वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची 3 वर्ष, इयत्ता 1-2चा समावेश असून या स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये खेळ, शोध, कृती आधारित शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थी इयत्ता 3रीत प्रवेश होईपर्यंत त्यास समजपूर्वक वाचन व लेखन करण्यास सक्षम बनविण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार आहे. या प्रकारे अभ्यासक्रमामध्ये निर्मितीसाठी स्थानिक खेळणी, स्थानिक भाषांचा समावेश असून आनंददायी अभ्यासक्रम हॅपीनेस करिक्युलम तयार करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षांमध्ये इयत्ता 3री ते 5वी या वर्गांमध्ये कृती व खेळ आधारित परस्पर संवादी अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकास साध्य करण्यात येणार आहे. त्यापुढील 3 वर्षांमध्ये इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी करिता कृती आधारित प्रायोगिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक हस्तकला व कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येणार आहे. पुढील 4 वर्षांमध्ये म्हणजेच इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, इयत्ता 11वी व इयत्ता 12वी या 9वी ते 12वी या 4 वर्षात 40 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय घेण्याची मुभा देखील देण्यात येणार आहे. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेचे अवास्तव महत्त्व कमी करण्यात येईल. उच्च माध्यमिक वर्गांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य हा शाखाभेद न ठेवता आवडीचे विषय निवडता येतील. तसेच पुढे पदवी पातळीवरही आवडीचे विषय निवडता येतील. म्हणजेच हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा यामध्ये हे वाक्य सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी बोर्डाचं महत्त्व जे आहे ते 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचे अवास्तव महत्त्व कमी करण्यात येईल आणि उच्च माध्यमिक वर्गांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान हा शाखाभेद न ठेवता म्हणजे शाखाभेद राहणार नाही. यापुढे राष्ट्रीय जे काही शैक्षणिक पॉलिसी आहे, धोरण आहे, त्यामध्ये हा शाखाभेद न ठेवता आवडीचे विषय निवडता येतील. तसेच पुढे पदवी पातळीवरही आवडीचे विषय निवडता येतील. अभ्यासक्रम: आता अभ्यासक्रमाकरिता महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अभ्यासक्रमातील ओझे कमी करून खेळ, कृती व शोध आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबोध, आकलन, उपयोजनावर भर, गणिती दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशील विचार, चिंतनशील विचार, सहसंबंधात्मक अध्ययन, संवाद कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकसनावर भर देण्यात येणार आहे.
अध्ययन निष्पत्तीच्या आधारे मुलांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. केवळ गुण न नोंदविता क्षमता, कौशल्य विकसनाची स्थिती प्रगती पुस्तकात नोंदवून सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वतंत्र दिले जाणार आहे. त्यानंतर मूल्यांकन हे बहुआयामी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनामधील गुणांचे महत्त्व कमी करून बहुआयामी मूल्यांकनाची संकल्पनेचा स्वीकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केला आहे, ज्यात स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, शिक्षण मूल्यांकनासोबतच विद्यार्थ्यांचे भावात्मक, सामाजिक, बोधात्मक, क्रियात्मक प्रगतीच्या आधारे सातत्यपूर्ण मूल्यांकन करण्यात येणार आहे. शिक्षक प्रशिक्षण. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या प्रगती व विकासाच्या अनुषंगाने त्यांना सक्षम बनविण्यासाठी नियतकालिक प्रशिक्षणाचे आयोजन करून गुणवत्ताधारित पदोन्नतीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाचा समावेश केल्यामुळं त्यानुसार शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहेत. TET चाचणीचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे शिक्षकांची निवड केली जाणार आहे. प्रशासकीय जबाबदारी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी देश व राज्य पातळीवर जबाबदाऱ्यांचे विभाजन SARTHAQ पुस्तके मध्ये देण्यात आलेले आहे. त्यातील नवीन अभ्यासक्रम निर्मितीचे कार्य राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्था करणार आहेत. त्याप्रमाणे शिक्षक प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेकडे आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये NEP 2020 म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय यंत्रणा नोडल म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कार्यरत आहेत. इतर विभागाची जबाबदारी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NPE नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022-2020 ची प्रभावी अंमलबजावणी राज्यामध्ये होण्यासाठी शालेय शिक्षण विभागासोबतच इतर विभागाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षण विभागासोबतच राज्यातील काही शाळांचे प्रशासकीय नियंत्रण इतर विभागांच्या अंतर्गत असल्यामुळे या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांना समन्वय, संनियंत्रण व मार्गदर्शन करणेही आवश्यक आहे. महिला व बाल विकास विभाग. अंगणवाडी, बालवाटिका व पूर्व प्राथमिक शिक्षणाचे प्रशासकीय नियंत्रण हे महिला व बाल विकास विभागाच्या अधीन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केंद्रीय शासनाने रचनात्मक बदल केल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश शालेय शिक्षणात केल्यामुळे अंगणवाडी, बालवाडी, बालवाटिका यांचे एकात्मीकरण करण्याच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. या विभागाकडून खाजगी व शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृह चालविले जातील. विभागांतर्गत असलेल्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व सर्व समावेशित शिक्षण दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग. विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी असलेल्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदर विभागाचा सहभाग आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग. या विभागाकडून खाजगी व शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृह चालवली जातात. विभागांतर्गत असलेल्या शाळांमध्ये तसेच त्या भागातील असलेल्या अंगणवाडी, बालवाडी, बालवाटिका यांचे एकात्मीकरण त्या शाळांमध्ये करून त्या प्रदेशातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागाचा सहभाग आवश्यक आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कौशल्य व व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कौशल्य विकास व व्यावसायिक शिक्षणातील विषय त्यांच्या अभ्यासक्रमात निवड करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या अनुषंगाने अभ्यासक्रम निर्मिती शाळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षणाच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागाचा सहभाग आवश्यक आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारसीनुसार टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असून या अंतर्गत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरून प्राधान्याने करावयाच्या काही बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. याकरिता SARTHAQ ही नियोजन पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध विभागांची, संस्थांची जबाबदारी व त्यानुसार करावयाची आवश्यक कारवाई याबाबत एकूण 297 कार्य टास्क अंतिम करण्यात आली आहे. ही सर्व कार्य टास्क विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी व कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2022च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत केली असून या कार्याबाबत संबंधित यंत्रणा दर्शविणारे परिशिष्ट सदर शासन निर्णयासोबत देण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागासोबतच राज्यातील काही शाळांचे प्रशासकीय नियंत्रण इतर विभागाच्या अंतर्गत आहेत. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांना समन्वय, संनियंत्रण व मार्गदर्शन करणे ही आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सुयोग्य अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी इतर विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्यामुळे त्या विभागासह आंतरविभागीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणी कामी धोरणात नमूद कार्याच्या राज्यस्तरावरील समन्वय, संनियंत्रण व मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात येत आहे. अनुक्रमांक, पदनाम व कार्यालय. पद 1 अमुस प्रधान सचिव तसेच सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई हे अध्यक्ष असणार आहे. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, आयुक्त कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई सदस्य, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य, त्याचसोबत सहसचिव, उपसचिव, विद्यार्थी विकास, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई सदस्य, त्याचसोबत अवर सचिव, कक्ष अधिकारी SD 6 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई सदस्य. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची शासन स्तरावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सदर समितीची राहील. समितीमध्ये विभागणी आहे. नमूद करण्यात आलेल्या अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील समन्वयाचे काम करावे. सदर कामकाज कालमर्यादित असल्याने सर्व कार्याबाबतची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीच्या अध्यक्षांकडे वेळोवेळी सादर करावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचा सांकेतांक क्रमांक या पद्धतीने आहे आणि याचसोबत हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मुकाजी सहसचिव महाराष्ट्र शासन आणि ह्या प्रत ज्या आहे त्या माहितीस्तव त्या कार्यालयांकडे देण्यात आलेल्या आहे.